नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद म्हात्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो म्हसा यात्रा 2025 येथे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा, कारण की व्हिडिओ मध्ये मी कुठेतरी 2 सिक्रेट टिप्स देणार आहे। जर तुम्ही म्हसा यात्रेमध्ये जात आहात तर तुम्हाला या टिप्स माहिती असल्याच पाहिजेत। व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक देखील करा। म्हसा यात्रा एरिया सुरू व्हायच्या थोड्याच अंतराच्या आधीच इथे पार्किंग स्पेस खूप अवेलेबल आहे। इथे मी 4 व्हीलर घेऊन आलेलो आहे आणि इकडे तुम्ही जागा बघू शकता। खूप जास्त जत्रेच्या सुरुवातीच्या थोड्या वेळा आधी खूपच जास्त पार्किंग स्पेस अवेलेबल आहे। तर तुम्ही इथेच गाडी लावा आणि मगच यात्रेकडे पुढे जा, नाहीतर मग तुमची गाडी तिकडे ट्रॅफिकमध्ये अडकू शकते। पार्किंगचे चार्जेस इकडे 100 रुपये पर 4 व्हीलर आहे आणि पूर्ण रस्त्याभरात अशा अनेक ठिकाणी पार्किंगसाठी व्यवस्था केलेली आहे। तर मित्रांनो, इथे रस्त्याला बाजार सध्या तरी एकदम थोडाच दिसतोय, पण जसं जसं आपण पुढे जाऊया तसं तसं बाजार आणि दुकानं खूप वाढत जातील। तर तुम्ही इकडे बघू शकता की इकडे चटयांची दुकानं लागलेत, इकडे भांड्यांची, कुठे कपड्यांची, कुठे खाण्याची व्यवस्था केलेली आहे। तर आपण जसं जसं पुढे जाऊया बाजार आणि दुकानं वाढत जाणार। मित्रांनो, इथून ॲक्च्युअल म्हसा जत्रेची सुरुवात होते। इथे पोलीस बॅरिकेड्स आहेत आणि आपण इथून आता आत एंटर करणार आहोत। तर मित्रांनो, दुपारची वेळ झालेली आहे आणि आम्ही आता मंदिराकडे चाललेलो आहोत। दुपारच्या वेळी इकडे ऊन एकदम प्रचंड, खूप जास्त गरमी होते इकडे। तर तुम्ही जर येत असाल तुम्ही एकदम सकाळच्या वेळी यायचा प्रयत्न करा किंवा एकदम थोडं संध्याकाळी 4-5च्या नंतर यायचा प्रयत्न करा। आणि जर दुपारी आलातच तर मात्र टोपी किंवा छत्री नक्कीच घेऊन या। तोंडामध्ये मी लेमनची गोळी ठेवली आणि चाललो आहे आता चालत मंदिराच्या दिशेने। एक मिनट। तर मित्रांनो, आपण म्हसा मंदिराच्या एंट्रन्समध्ये आहोत। अरे बापरे, अरे माझ्या नाही लावलास तू। तर मित्रांनो, आता थोड्याच वेळामध्ये आम्ही म्हसोबा मंदिरामध्ये एंटर करणार आहोत। मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड असली तर नक्कीच तुम्हालाही दर्शन करायला मिळेल। मावशी चला चल ताई क्या नुसार
चला पुढे चला. दादा वाकून दर्शन घेणं असं गुडघ्यावर बसून वगैरे करू नको. खूप गर्दी आहे बाहेर, यात्रा आहे, समजून घ्या जरा, सहकार्य करा. उठा चला चला. चल मावशी चला 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 मावशी वाकून दर्शन घ्या. चला चला वाकून दर्शन घ्या. चला पुढे चला दादा. मावशी चल पटकन. मावशी चला चला मावशी चला चला दादा. चला मावशी चला चला. तर मित्रांनो, अतिउत्तम असा गाभाऱ्यामध्ये जाऊन देवाचं दर्शन झालेलं आहे आमचा. तर आम्हाला दर्शनाच्या लाईनमध्ये लागून फक्त आणि फक्त अर्धाच तास लागलेला आहे आणि अर्धा तासाच्या आत एवढी रश असूनही अर्ध्या तासाच्या आत दर्शन झालेलं आहे आमचा. तर मंदिराच्या समोरची पूर्ण गल्ली ही पूर्णपणे स्वीट्स, मिठायांचीच दुकानं आहेत मित्रांनो. भाऊ कसे आहे? 70 रुपये पाव. मित्रांनो, मासेच्या यात्रेला आलात आणि इथली मिठाई नाही घेतली तर काय केलं तुम्ही? कसं आहे? मला नको. तर मित्रांनो, मसा यात्रेमध्ये फिरता फिरता आम्हाला एक दुकान आढळला आणि हे एक नर्सरीचे इक्विपमेंट्स आणि इतर औषधांची वगैरे दुकान आहे. तर ज्याच्या कोणाकडे असं काही किचन गार्डन किंवा काही झाडं झुडपे असं काही लावलेले असतील तर त्यांच्यासाठी ते खूप काही व्हरायटी म्हणून तुम्हाला मिळेल बघायला. तर माझ्या घराच्या आवारात मी एक फणसाचं झाड लावलं आहे आणि त्याला फणस येतात छोटे, पण ते करपून जातात. तर मी या भाऊंना विचारलं की काय लागेल, तर त्यांनी आम्हाला हा प्रोडक्ट सुचवला आहे. तर त्यांची टाटा बहार, त्यांच्या माहितीच्या अनुसार ते त्यांनी सांगितलंच आहे आणि या गोष्टी मलाही माहिती आहेत काही. तर असे तुम्हाला औषधं वगैरे इकडे नक्कीच मिळतील. तर तुम्ही जर माशाच्या यात्रेत आलात तर तुम्ही नक्कीच अशा छंद असेल गार्डनिंगचा वगैरे तर तुम्ही या दुकानात नक्कीच या. आणि फक्त औषधं, खतं, कीटनाशकच नाही तर यांच्याकडे भाजीपाल्याचे काही हायब्रिड सीड्स नक्की देखील अवेलेबल आहेत इकडे. तर तुम्ही यांच्या शेल्फमध्ये बघू शकता. इकडे यांच्याकडे काकडी, दुधी, कारळी, भोपळी आणि मक्याचे वगैरे बियाणे वगैरे अवेलेबल आहेत. छोट्या पॅकेट्सपासून त्यांच्याकडे मोठ्या बॉक्सेसमध्येही अवेलेबल आहेत. काय आणो पैसे घ्या. कसं आहे? तर मित्रांनो, मसा यात्रेमध्ये इथे नाश्ता आणि काही चटरपटर खायची व्यवस्थाही खूप आहे. इथे चाट आयटम मिळेल तुम्हाला. इथे चायनीजमध्ये मंचुरियन मिळू शकतो, नूडल्स मिळू शकतो, राईस मिळू शकतो आणि बसायची खूप चांगली सोय आहे. खूप जास्त, कमीत कमी ते 50 ते 60 लोक बसतील एवढी व्यवस्था आहे. कसा आहे मा राईस? तर मित्रांनो, मंदिरापासून थोडंच जत्रेकडे लांब चालत गेलो की गर्दी तुम्ही पाहू शकता की किती जास्त आहे. पाय ठेवायला जागा नाही. तर गाईस, आम्ही इथे मसा यात्रामध्ये चालता चालता आम्हाला किचन शॉप दिसलेला आहे. त्या किचन शॉपमध्ये खूप सारे असे विविध किचन्स अवेलेबल आहेत. तर तुम्ही बघू शकता. हे बघा, छोटे बच्चों का दुपट्टा लगेगा, ये कलाकार जा रहे हैं शालू। अगर जनता में कह दे कि हमारे सिगरेट नहीं चला तो आपका पैसा आपको वापस दिया जाएगा. एक शालू. तर आम्ही दोघांनी हे 2 किचन्स फायनल केलेले आहेत. एक कलाकार चलेगा बुला. तर गाईज, इथे किचन्स 150 रुपीजपासून स्टार्टिंग आहेत
आणि थोडे बार्गेन केल्यावरती 120ला सेल करतात. तर तुम्ही नक्कीच या आणि इथे किचन्स नक्की बघा. तर मित्रांनो आम्हाला एक नवीन सबस्क्रायबर भेटलेला आहे. कुठून आलाय मित्रा? संभाजीनगर संभाजीनगरमधून आलाय. अरे वा, बरंच लांबून आलास. चालेल. किचन बघ मस्त आहेत. चालेल का? सबस्क्राईब कर. मित्रांनो मसा यात्रेमध्ये तुम्हाला असे ठिकठिकाणी प्लास्टिकचे आयटम्स तुम्हाला बघायला मिळतील. ते एकदम मजबूत असतात, ते एकदम वास्तू दाखवतात. समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर समृद्धी एकदम टिकाऊ. उडी मारली तरी तुटणार नाही, एवढा मजबूत आहे. काय किंमत आहे भाऊ? हे घ्या काय आपला. किंमत काय? नागपुडा 350 ला एक, 350 ला एक. नागपुडा तर मित्रांनो तुम्हाला इथे मसा जत्रेमध्ये सॉफ्ट टॉयजही मिळतील. मी राजविकासाठी आता एक सॉफ्ट टॉय काहीतरी चूज करतो. इथे कोणताही 100लाच आहे का? छोट्यामध्ये कोणताही 100लाच आहे, कोई भी 100 का ही आहे. तर मित्रांनो तुम्हाला इथे जेही छोट्या साईजचे सॉफ्ट टॉयज दिसत आहेत ते तुम्हाला 100ला मिळणार. और वो वहाँ पे बड़ा है वो कितने का है? ये नीचे वाले हाँ, 300 रुपये. और ये भी क्या? हे 350 का आहे. हा रॅबिट चांगला वाटतोय बघ. पण तिच्याकडे आहे ना ऑलरेडी. रॅबिट आहे ना? हे घेऊ का? हां ठीक आहे. बघ तिला आवडतो का चेक कर. आवडला तुला आवडला बाबू? तर मित्रांनो माझ्या मुलीने राजविकाने हा डॉग पडला बघ तिचा. शंभर सांगितलं त्याने. सेम पाहिजे ना? ठीक आहे ना, चूज कर. दोघींना एक चूज कर. दोन्ही चांगले. ब्लू नको, पर्पल चांगलं आहे. तर मित्रांनो मी राजविकासाठी आणि राजविकाची बहीण साईशासाठी या दोघींसाठी हे सॉफ्ट टॉईज चूज केले. तिथे राजविकाने डिसाईड केलं हे कासव. तिला डॉग आवडतोय बघ, ती डॉगसाठी हात पुढे करते. हे बघ पाहिजे, डॉग पाहिजे. आवडला बघा, तिने किती टाईटली पकडून ठेवलंय तिच्या सॉफ्ट टॉयला. तर गाईज इथे तुम्हाला असे लाकडाचे पाट वगैरे मिळणार आहेत. गाईज इथे हे प्लास्टर ऑफ पॅरिसचे छान असे मूर्ती आणि प्रतिमा दिसणार आहे तुम्हाला. या बैलांची काय प्राइस आहे? 150 जोडी. आणि ते मोर आहे ते 700 रुपये जोडी आहे. 700 रुपये जोडी आहे. आणि शिवाजी महाराजांची छोटी प्रतिमा ही कितीला आहे? 250 रुपये जोडी मित्रांनो. तर तुम्ही इथं मसाच्या यात्रेला आज मी 5व्या दिवसाला मसाच्या जत्रेला आलेलो आहे. जत्रा पूर्ण 15 दिवस असते.
तर तुमच्याकडे अजून 10 दिवस उरलेले आहेत. तुम्ही जत्रेमध्ये नक्कीच या आणि या सर्व दुकानांना भेट द्या. तुम्हाला इथली कोणती मूर्ती आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्राकडे या इथे. आणि हे जे मी प्राईस ॲक्च्युली मी यांना विचारलेत, या मुलाला मी जे प्राईस विचारलेत मूर्त्यांचे, मी इतर शहरी ठिकाणांमध्ये याची प्राईस विचारली त्याच्यापासून नक्कीच कमी आहे. ते शहरामध्ये तुम्ही शोपीसच्या दुकानामध्ये वगैरे विचाराल तर त्याच्या किमती खरंच जास्त सांगितलेल्या असतात. तर तुम्ही इथे जत्रेमध्ये या आणि इथे कमी भावामध्ये योग्य त्या दरामध्ये तुम्हाला इथे मूर्त्याही मिळतील. आणि त्याच्याकडून आम्ही ही राधाकृष्णाची मूर्ती परचेस केलेली आहे. पण मूर्तीची प्राईस 400 आहे, पण मी ही 300 रुपीजला बार्गेन करून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे येऊन नक्कीच घेऊ शकता. मूर्ती खूप सुंदर आहे आणि सर्वच मूर्त्या खूप सुंदर आहेत. तर मित्रांनो, ही खूप मोठी जत्रा आहे. तर तुम्ही जिकडे बघू शकता तिकडे, ज्या रस्त्याला बघाल तिकडे जत्रा आहे. समोरच्या रस्त्याला बघा पूर्ण पॅक आहे, जत्रा भरून आहे. थोडं इकडे वळलो तर या रस्त्यालाही पूर्ण जत्रा आहे. आणि आपण ज्या साईडून आलो तिकडे तर नक्कीच खूपच दुकान आहे. आपण आता इथून पुढे जाऊया गाईस. कोणती पाहिजे विचार त्यांना. हिच्या साईजमध्ये मिळेल का असं? किती वर्ष काय बोलताय? सेम आहे. काय बोलताय? एवढीच साईज सेम साईज आहे. दोन्ही एकाच महिन्यामधले आहेत. टोचणार नाही ना मुलीला? नाही. तर मित्रांनो, म्हसा जत्रामध्ये तुम्हाला असे सुंदर असे चपलींचे दुकानही मिळतील. तर मी राजविकासाठी कोल्हापुरी स्टाईलचे 2 चप्पल घेतलेत आणि साईशासाठी पण. तर गाईज, आम्ही हा कॉर्सेट फायनल केलेला आहे घेण्यासाठी. हा कॉर्सेट घेऊया आपण. हाँ, ये निकाला तो ये निकालो ना. ये पिंक वाला ही निकाले थे. तर मित्रांनो, तुम्ही इथे म्हसा यात्रामध्ये नक्कीच या. इथे ड्रेसेस एकदम खूप छान कलेक्शन आहे आणि थोडीफार बार्गेनिंग तर होऊच शकते इथे. तर तुम्ही नक्कीच या आणि हे ड्रेसेस नक्कीच बघा इकडे. आम्ही हा पिंकवाला ड्रेस हिण्यासाठी घेतलेला आहे. तर गाईस, जत्रेमध्ये आपण थोडे पुढे आलेलो आहोत आणि इथे जॅकेट्सचा दुकान लागलेला आहे. लहान मुलांची लहान साईजची जॅकेट्सही आहेत इथे आणि लेडीजसाठी विंटर कलेक्शन इथे नक्कीच आहे. जर तुम्ही कुठे थंड ठिकाणी जात असाल तर नक्कीच इथे येऊन 10 दिवसाच्या आतमध्ये, जत्रा अजून 10 दिवस आहे गाईस. हे लेडीज मटेरियल काय प्राईसमध्ये? 600 रुपये जाता. 600 रुपये लॉंगमध्ये. आणि इकडे जे जेंट्स मटेरियल आहे 500-400. ओके. तर गाईज इथे 500, 600, 400 लेडीज कोटचे तुम्हाला इथे दिसत आहेत गाईज. हे खूप चांगला मटेरियल आहे. 600 रुपीजचा लॉंग कोट येतोय, जो थंडीमध्ये नक्कीच खूप काम येणार. 350 मध्ये आहे बघ. ओके. आणि 300 पर्यंतची पण रेंज आहे त्यांच्याकडे. नक्कीच तुम्ही इकडे या. तर गाईस, तुम्ही बघू शकता इथे 100 रुपयाचे 6 पीस आहेत. खूप सुंदर असे कप्स आहेत, टी कप्स.
है भाई, ऐसा मार्केट है, धंधा है ही नहीं। आज खाली 5वां दिन है और 10 दिन बचा है। धंधा कुछ भी नहीं है। होएगा होएगा, जरूर होएगा। हमारा सेठ भागदौड़ में लगा हुआ है बस। चांगलं आहे येते विचार कितीला आहे? बघते आता नको लागेल. घे ना चल. पण दाखवा. हे कितीचं आहे? सेफ्टी पिन 10 रुपये में, जूड़ा पिन 10 रुपये में। आइए और देखिए, देखने का कोई पैसा नहीं लगेगा। ले जाएं खरीद कर अपने मन पसंद का हर माल 10 रुपये में। खरीद कर हर माल 10 रुपये में, 10 रुपये में, 10 रुपये में। बड़े बड़े शहरों में अब आपकी जिंदगी बर्फ भर रहा है अंदर. हाँ भाई क्या करें यार, थोड़ा काम करने में मेहनत का है। 4 दुई देगा ये और 3 होल्डर. एक होल्डर लई और फोन दो एक दुई वाला। बघा गाइस, इथे स्टफ टॉयची सर्जरी चालू आहे बघा इकडे. अभी करना पड़ेगा सर, नहीं करेंगे तो पेट के सवाल है। अभी खिला पिला के मोटा करेंगे उसको. ये बात है। एकदम मनाली आणि जम्मू काश्मीरची फिलिंग घेत आहेत हे लोक कापसाने. लाइफ जीना तो इससे जीने का। बस कश्मीर में ठंडा पड़ता है, इधर गर्मी. वो भी है. ये आपण बघूया पाहिजे.
इकडचा जोडी घेऊया. तर मित्रांनो, मसा यात्रामध्ये आम्ही फिरता फिरता जत्रेमध्ये इकडे बेडशीटची खूप मोठी अशी रांग लागलेली आहे. तुम्ही बघू शकता, जिकडे बघाल तिकडे बेडशीटची दुकानं आहेत. आणि आम्ही इथे एका दुकानामध्ये आम्हाला एक ब्लँकेट घ्यायची होती. तर इथे ब्लँकेट चांगल्या रिजनेबल प्राइजेसमध्ये आहेत. तर तुम्ही नक्कीच या. आणि इकडे एकदम सॉफ्ट आणि असं नाही की दुकानात नाही म्हणून क्वालिटी खराब, एकदम चांगली जाड गरम करेल अशी चांगली वेल्वेटची वगैरे यांच्याकडे ब्लँकेट्स आहेत. माझीवाले खोलून दाखवा. तर मी आता ही माझ्यासाठी एक ब्लँकेट ज्याची साईज 7x8 फीटची आहे, तर मी माझ्यासाठी परचेस केलेली आहे. बताओ किस तरह की ब्लैंकेट क्या प्राइस है आपके पास? सुपर सॉफ्ट है, मिंक वाला ब्लैंकेट है. हाँ, ये 800 रुपये कीमत का है. मैंने भी अभी वही लिया, 800 में लिया अभी. हाँ, ये वाला है ना, ये वाला 1200 रुपये का है. जी, अच्छा क्वालिटी में है, एक नंबर चीज़ है, बहुत कंफर्टेबल होता है इसमें, एक नंबर गर्म रहता है. तो इधर लगा हुआ है हमारा कम प्राइस वाला ब्लैंकेट. ये आपको 350 में मिल जाएगा. इसमें प्लेन में है और प्रिंट में है, दोनों है और अच्छा है. मसा यात्रेचा 5वा दिवस आहे आज. तर अजून 10 दिवस आहेत तुमच्या हाती. नक्कीच या आणि ह्या ब्लँकेट्स नक्कीच तुम्ही परचेस करा इथे. लाईक करो, ज़्यादा से ज़्यादा सब्सक्राइब करो. जी, थँक्यू सो मच. तर मित्रांनो, मसा यात्रामध्ये इकडे आम्ही बेडशीट आणि ब्लँकेटच्या गल्लीमध्ये आहोत. आणि इथे एकदम चांगले डिझाईन्स अवेलेबल आहेत, कमी प्राईसमध्ये अवेलेबल आहेत. तर आम्ही एका जागेवरून ब्लँकेट घेतलेले आहेत. आणि तुम्ही बेडशीटही बघा. मी माझ्यासाठी ही बेडशीट चॉईस केलेली आहे. दाखव बेडशीट दाखवा. हे बघा मस्त. आणि माझी दुसरी डिझाईन दाखवा. दुसरी डिझाईन दाखवा माझी. दुसरी डिझाईन. ये हा घेतलेला आहे चांगली. तर मित्रांनो, या कॉटनच्या बेडशीट्स आहेत. 600 रुपीज जोडी आहे. 600 रुपीज जोडी आहे. आणि तुम्ही इथे बार्गेन करू शकता. ही मला 500 रुपीज जोडीला पडलेली आहे. 7x7 फीटची बेडशीट आहे कॉटनची. तर तुम्ही नक्कीच या. तर मित्रांनो, गणपतीला किंवा पूजेला वगैरे जेवणाला अथरायला ज्या जेवणपट्ट्या लागतात किंवा चटईसारखा मटेरियल असतो तेही इथे अवेलेबल आहे. काय प्राइस याची? याचं फक्त 300 रुपयाला 2 आहे सर. 300 रुपयाला 2. 9 फुटी पट्टे आहे सर. 9 फुटी आपल्याकडे पट्ट्या. ब्लँकेट बेडशीट सगळं अवेलेबल आहे. 300 रुपयापासून स्टार्ट आहे बेडशीटची किंमत. ब्लँकेटची किंमत 600 रुपयापासून स्टार्ट आहे फक्त. आणि मित्रांनो, तुम्ही इथे नक्कीच या. थोडाफार नेगोशिएशन होतोच. इथे क्वालिटी खूप छान आहे. मी स्वतःसाठी तर हे बघा, आत्ताच इथूनच बेडशीट्स घेतल्यात आणि ब्लँकेटही घेतलेली आहे. तर तुम्ही इथे नक्कीच या पुढच्या 10 दिवसांच्या आतमध्ये. मसा यात्रा संपायच्या आत या. तर मित्रांनो, मसा यात्रामध्ये आता संध्याकाळ होत आली आणि मी इथे जत्रेमध्ये फिरता फिरता एका डोरमॅट्सच्या शॉपवर आलेलो आहे. आणि इथून मी माझ्यासाठी या लॉंग डोरमॅट्स ज्या आहेत, ज्या आपण किचनमध्ये स्प्रेड करू शकतो ओलावा नाही व्हावं म्हणून, किंवा बाथरूमच्या समोर वगैरे जिथे कुठे ओलावा होण्याची शक्यता असेल तिथे. तर मी या इथून 600 रुपीज पेअरने, हे एकदम मोठे आहेत, जाड आहेत आणि खालून पण स्टिच केलेले आहेत. हे 600 रुपीज पेअरने मी इथून परचेस केलेले आहेत. पैसा आपको वापस दिया जाएगा. ये चालू, ये शुरू, चालू शुरू, चलो.
मिलेगा, छोटे बच्चों को टिकट लगेगा और नन्हे मुन्ने बच्चों को कोई टिकट लगेगा। टिकट बनाने पर्ची जाम चेक कराओ, क्रिकेट खेल कैसे संभाल, बुलेट वाले खेल, बुलेट वाले का संभाल। जमीन से बच्चे पकड़ पर होते हैं जिंदगी भर के, खेल करना नहीं, हाँ वही से नहीं कर सकते। चलो भाई ले लो टिकट, ले लो पर्ची, ले लो अपना अपना एक खेल संभाल, छोड़ के आगे शो को टिकट मिलेगा। अब यहाँ से ले लो टिकट, यहाँ से टिकट, यहाँ से आगे आ जाओ, आगे लेके बना लो पर्ची, यहाँ से मिलेगा छोटे बच्चों का कोई टिकट नहीं, बड़े खेलिए, बड़े जवान के बाबा कार्टून असते तेवढ्याला उडूनच गेलीस ती, ॲडव्हेंचर ही जिंदगी. तर गाईज रांगोळ्यांच्या साच्यांचं दुकान, आणि हे मोठा हे पण नाचच आहे. हे मोठं कितीला आहे? हे 100ला 3 आणि हे 120 रुपये जोडी. हे 100चे 5 आहेत ना? हा आणि गोलवाले? तर मित्रांनो, म्हसाच्या यात्रेमध्ये आता ऑलमोस्ट संध्याकाळ झालेली आहे आणि फिरता फिरता सहज माझं लक्ष या बॅम्बूवाल्याकडे पडला. याच्याकडे अशा लाठ्या आहेत, 150 रुपये पर पीसच्या अकॉर्डिंग आहे. मित्रा 150च्या हिशोबात दांडूक एकदम चांगला आहे. सेफ्टीसाठी नक्कीच कामं येतील. काही चोरलुचक्के तुमच्याकडे असतील तर त्यांच्यासाठी दांडके कामं येतील मित्रांनो. तर मित्रांनो, मजूर झालेलो आहे मी. बघा जत्रा उचलून घरी घेऊन चाललो. आजीने खूपच जास्त सामान दांडू घेतलंय. घेतलेला आहे मला जोडायला. आजीने खूप जास्त सामान घेतलंय. तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि म्हसा यात्रेतून जत्रेतून आम्ही खूप साऱ्या गोष्टी विकत घेऊन घरी जायला निघालेलो आहेत. कार पार्किंग मध्ये कारमध्ये बसलोय आता. जीवाचा मसा केला, मजा तर केले, खूप मजा केलेली आहे. हा चालायला खूप दमायला होतं, पण एवढं तर चाललंच पाहिजे लोकांनी. खूप मस्त जत्रा आहे. अजून 10 दिवस आहे जत्रा. नक्कीच या. आणि गोष्टी तरी ते खरंच मार्केट प्राइस पेक्षा कमी प्राइस मध्ये इकडे आहेतच वस्तू. तर नक्कीच या तुम्ही. आणि इथून निघता निघता मी तुम्हाला एक सिक्रेट टिप देतो गाईस. इथे येणार असाल तर कोणत्याही नेटवर्कला इथे नेटवर्क नाहीये. इथे कोणत्याच सिमला नेटवर्क नाहीये. तुम्ही म्हसा यात्रेमध्ये एंटर केल्याबरोबर तुमचे सर्व सिम कार्डचे नेटवर्क जाणार. म्हणून कॅश मात्र नक्कीच घेऊन या तुम्ही. कॅश, जो माणूस कॅश घेऊन येणार नाही त्याची जत्रेची खरेदारी अर्धी मुर्दी राहून जाईल आणि मग पश्चातापाने परत घरी जायला लागेल. ही मला एकदम खास टिप. आणि दुसरी टिप म्हणजे कार पार्किंग बऱ्याच अंतरापासून चालू होतात, पण तुम्ही म्हसा यात्रेच्या जिथे जिथे पोलिसांनी बॅरिकेड लावलेत अक्षरशः त्या सर्वात जवळच्या पार्किंग मध्येच पार्किंग करा. नाहीतर पार्किंग पासून जत्रेपर्यंत चालत जायला खूप वेळ लागतो. तर पार्किंग 100 रुपये आहे आणि सगळ्यात जवळची पार्किंग तुम्ही नक्कीच इकडे घ्या कारसाठी आपल्या. चला पुन्हा भेटूया आता दुसऱ्या एका व्लॉग मध्ये.